मान्सून एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाली आहे। तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली असतानाच राज्यात तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडतायत। आज 7 जून रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सातारा, पुणे या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची तर उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। शनिवारी म्हणजेच काल 6 जून रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये हरियाणातील रोहतक येथे देशातील उच्चांकी 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। हंगामी कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या सुरतगड पासून पश्चिम बंगालच्या कॅनिंग पर्यंत सक्रिय आहे। उत्तर अंदमान समुद्र आणि म्यानमार लगत समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे। शनिवारी म्हणजेच काल 6 जून रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी 42.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। जेऊर येथे राज्यातील नीचांकी 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे। सिंधुदुर्गातील रामेश्वर येथे 80 मिलीमीटर, रत्नागिरी येथे 30 मिलीमीटर आणि देवगड येथे 20 मिलीमीटर पाऊस झाला। मध्य महाराष्ट्रातील कवठे महाकाळ येथे 30 मिलीमीटर, सांगली आणि इंदापूर येथे 20 मिलीमीटर, तर मराठवाड्यातील कंधार येथे 50 मिलीमीटर, तर लोहा, वाशी येथे 40 मिलीमीटर, जळकोट, भूम, माजलगाव प्रत्येकी 30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आज 7 जून रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची तसंच उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक राहण्याची शक्यता आहे।